मित्रांनो, समाज असाच पुढे जात नसतो, असंच वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक प्रगती करत नसतो. त्या समाजाला वैचारिक बैठक असावी लागते आणि ती वैचारिक बैठक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध समाजाला घालून दिलेली आहे. मित्रांनो, त्यांना माहिती होते की या समाजाला संविधानामध्ये त्यांना फक्त रिझर्वेशन दिलं, सवलती दिले म्हणजे हा समाज सुधारणार नाही, ती एक तात्पुरती मलमपट्टी असणार आहे. पण या समाजाला चिरकाळ जर प्रगती करायची असेल, साधायची असेल, तर यांना एक विशिष्ट चांगल्या आचरणयुक्त विचारधारेचा धर्म दिला पाहिजे आणि तो धर्म म्हणजे 1935 ते 56 विविध धर्माचा अभ्यास करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारतभूमीतील सर्वोत्तम भूमिपुत्र भगवान गौतम बुद्धांच्या धम्माची निवड केली. जो धम्म या मातीमध्ये जवळजवळ 1200 ते 1300 वर्ष संपूर्ण जम्बूद्वीपाचा धर्म होता. तो माणसांच्या मनामध्ये रुजलेला धर्म होता. तो धर्म बाबासाहेबांनी पुन्हा पुनर्जीवित केला आणि याच भारतभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी या ठिकाणी स्वतः घेतला आणि त्यांच्या लाखो अनुयायांना त्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्या विचारधारेने खऱ्या अर्थाने आज बौद्ध समाजाची प्रगती होत आहे. त्यांनी जुन्या रूढी परंपरा, जत्रा खेत्रा बऱ्याचशा सोडून दिलेल्या आहेत आणि तो या विज्ञानवादी विकासाचं व्हिजन असलेल्या बौद्ध धर्माच्या मार्गावर चालत आहे. आणि या निमित्ताने या सर्व समाजाचं श्रेय हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.